हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्र आणि ओसीएमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निविमा फायर इन्शुरन्स बद्दल जाणून घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे अग्निविम्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते चेक करू, मग परत आपण अग्निविम्याचे प्रकार पाहूया एक एक करून. ओके, अग्निविमा हे करार असून कोणामध्ये, विमाधारक आणि विमा कंपनीमध्ये करार होतो. विमा हमीदाराने आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानाविरुद्ध विमाधारकास नुकसान भरपाईची हमी दिली आहे. अग्निविम्यामध्ये फक्त आगीपासून होणाऱ्या नुकसानीपासून जे काही नुकसान होतं त्यापासून भरपाई करण्यासाठी अग्निविमा काढला जातो. अशी कोणतीही मालमत्ता जिचे आगीमुळे नुकसान होऊ शकते अशा सर्व बाबींचा यात समावेश होतो. कुठलीही मालमत्ता असू द्या, त्या मालमत्तेला फक्त आगीमुळे जर नुकसान होत असेल, आग लागली असेल, कारण काहीही असू दे, वीज पडून आग लागली असेल, दुसरं इलेक्ट्रॉनिक म्हणजे शॉक वगैरे झालं, काही असं काय म्हणतात ते शॉक वगैरे झालेले, त्यामुळे सुद्धा आग जरी लागली तरी अग्निविमा काढला जातो. आग, वीज पडणे आणि स्फोट यांचा सुद्धा समावेश अग्निविम्यात होतो. ओके, समजलं अग्निविम्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? आग, वीज पडणे आणि स्फोट जर झाला तर त्यापासून सुद्धा अग्निविमा घेतला जातो. आणि दंगल फसाद वगैरे माहिती आहेत आपल्याला. नाईक पिक्चर मध्ये, सॉरी नाईक म्हणाले, नाईक पिक्चर मध्ये आपण बघितलो की एक पिक्चरच्या स्टार्टिंगलाच एक प्रकारचं दंगल झालं होतं. त्यामध्ये खूप सारे बस असो, गाड्या असो, एकदम जळाले होते. सो त्या दंगलीमध्ये सुद्धा आगीमुळे जे काही नुकसान झाले त्यासाठी सुद्धा अग्निविमा काढला जातो. दंगल झालं, आग लागली आणि आगीमध्ये काही नुकसान झालं तर संरक्षण म्हणून अग्निविम्यामध्ये काहीतरी रक्कम दिली जाते विमाधारकाला. आता स्टेप बाय स्टेप आपण अग्निविम्याचे प्रकार बघूया. ठीक आहे, अग्निविम्याचे प्रकार आपली परंपराच आहे. ओसीचा कुठला पण टॉपिक असू दे असं नुसतं सोडलेला नसतो, त्याच्या मागे त्याचे प्रकार, त्याचे उपप्रकार खूप डीप मध्ये आपल्याला दिलेले असतात. सो अग्निविम्याचं पण सेम आहे. पहिला जो आहे मूल्याधारित विमा, व्हॅल्यूड पॉलिसी, हे कुठं तर ऐकल्यासारखं आणि कुठं तर पाहिल्यासारखं वाटतंय. सेम सागरी विम्यामध्ये आपल्याला हे झालं होतं, याला परत इथे पण स्टार मार्क करायचंय. कस काय करायचंय? सेम सिच्युएशन आहे, फक्त तिथे सागरामध्ये वाहतूक करत होतं आणि पाण्यापासून नुकसान होतं त्या वस्तूला म्हणून मूल्याधारित विमा होता. इथं आगीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी मूल्याधारित. सेम सिच्युएशन. चेक करा इथे काय सांगितले. या विम्याअंतर्गत विमा कराराच्या वेळी विषय बाबीचे मूल्य निर्धारित केले जाते. कराराच्या वेळी निर्धारित केले जाते. कस काय निर्धारित केले जाते म्हणलं तर, ज्या विषय बाबीसाठी आपण विमा काढतोय त्या विषय बाबीची किंमत भविष्यामध्ये कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, चढ उतार किमतीचा होऊ शकतो. म्हणून अशा वेळेस विमाधारक आणि विमा कंपनी किंवा विमा हमीदार या दोघांमध्ये करार होतो. त्या करारानुसार त्या वस्तूची मूल्य ठरवतात, वस्तूचं प्राइस ठरवतात आणि त्यानुसार विमा काढला जातो. विमाधारकास आग लागून झालेल्या नुकसानीविरुद्ध नुकसान कितीही असेल तरी विमा हमीदाराकडून विशिष्ट रक्कम अथवा मूल्य नुकसान भरपाई म्हणून मिळते. आता एकतर रक्कम ते दोघं मिळून ठरवतात आणि त्या रकमेवरती विमा काढला जातो. आग लागून झालेल्या नुकसानी विरुद्ध नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळते. पूर्ण रक्कम त्या ठिकाणी ते देत असतात. सदर विम्यामध्ये मालाच्या किमतीचे निश्चित मूल्यांकन अवघड असते. अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणे सुलभ असते. भविष्यामध्ये कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, माहित नसल्यामुळे मूल्य निर्धारित विमा जर काढला असेल तर त्यानुसार विमा कंपनी आणि विमाधारक दोघं मिळून त्या वस्तूची किंमत ठरवून त्यानुसार विमा काढत असतात. उदाहरणार्थ कला, शिल्पकला, चित्रकला. आता मोनालिसाचे एक दुर्मिळ पेंटिंग आहे. मोनालिसाची पेंटिंग सगळ्यांना माहिती आहे, ती दुर्मिळ आहे. भविष्य आपल्याला कुठेतरी ट्रान्सपोर्ट करायचं, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतोय, बट तेथे त्या वस्तूची प्राइस कमी आहे, जास्त आहे माहिती नाही, पण आपण ट्रान्सपोर्ट करतोय म्हणून त्यासाठी मूल्याधारित विमा काढला जातो. आणि एक गोष्ट मी सांगायले, मूल्याधारित विमा काढला जातो, दोघं मिळून मूल्य ठरवतात. मग त्याच किमतीला का नाही विमा काढत? म्हणजे जर तिकडे वस्तूची किंमत जास्त असेल
आणि इथं आपण वस्तूची किंमत 5,000 रुपये आणि तिकडे 7,000 असेल, अशा वेळेस 5,000 म्हणजे विमा कंपनीला सुद्धा नुकसान होतो. ठीक आहे. सेकंड वन आहे सरासरी विमा. सेकंड वन आहे सरासरी विमा, याला ऍव्हरेज पॉलिसी असे म्हणतात. साधं सिंपल गोष्ट आहे, याच्यामध्ये जास्त काही सांगायची गरज नाहीये. एक्झाम्पल दिलेले ते समजून घेऊया. या विम्यामध्ये सरासरी कलमाचा समावेश होतो. ऍव्हरेज काढल्या जातं. अचूक बाजार मूल्यावर जर विषय बाबीचा विमा काढला गेला नसेल किंवा कमी रकमेचा विमा काढला गेला असेल तर विमाधारकास नुकसानीच्या टक्केवारी एवढी भरपाई विम्याअंतर्गत मिळते. आता बघा एक्झाम्पल, इथे काय मिळाले, 2 लाख एवढे बाजार मूल्य असलेले, मार्केट व्हॅल्यू आहे 2 लाख. इथे लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल, कारण खाली पण आपल्याला याच पद्धतीचं पाहायचं आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे, 2 लाख रुपये आहे मार्केट व्हॅल्यू. अशा वेळेस 2 लाख रुपये एवढे बाजार मूल्य असलेल्या बाबीचा रुपये 1 लाखाचाच विमा घेतला असेल, त्याची जी काही व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल एखादी मशीन आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ही मशीन आहे, तर या मशीनची मार्केट व्हॅल्यू किती आहे म्हणले, मार्केट व्हॅल्यू आहे 2 लाख. बट विमा धारकाने विमा काढते वेळी खोटी माहिती विमा कंपनीला सांगितली होती की बाबा मला इन्शुरन्स या मशीनसाठी काढायचा आहे, बट ऍक्च्युअल मध्ये त्याने सांगितलं मशीनची प्राइस 2 लाख होती, तर त्याने मुद्दामून त्या मशीनची प्राइस 1 लाख आहे म्हणून 1 लाखासाठीच त्याने विमा काढला, 1 लाखासाठी त्याने इन्शुरन्स काढला. इथे तेच सांगितले, चेक करा. 1 लाखाचा विमा घेतला असेल आणि रुपये 50,000 एवढे नुकसान झाले असेल तर विमा हमीधारक 25,000 एवढीच भरपाई विमाधारकास देईल. आता नीट समजून घ्या, इथे काय म्हटलेलं आहे. ऍक्च्युअल मार्केट व्हॅल्यू 2 लाख होतं, विमा कंपनीकडून लपवून ठेवलं 1 लाख आहे म्हणून सांगितलं. बरं, भविष्यामध्ये या मशीनला आग लागून ही मशीन जळाली, आग लागली आणि ही मशीन जळाली. अशा वेळेस नुकसान झालेलं आहे किती, 50,000 एवढं नुकसान झालं. नुकसान किती झालं, 50,000चं नुकसान झालं. बट विमा कंपनी जी असते, चौकशी केल्यानंतर विमा कंपनीला समजलं की विमा धारकाने चुकीची माहिती दिली होती, आपल्याला ऍक्च्युअल मार्केट व्हॅल्यू सांगितलेली नव्हती. म्हणून 50,000 न देता 50,000च्या अर्धी रक्कम 25,000च विमा कंपनी भरपाई करत असते. नुकसान भरपाई किती देते, 25,000च देत असते. म्हणून कधीही इन्फॉर्मेशन सांगताना परमोच्च विश्वासाचं तत्व काय म्हणतं, सगळ्या गोष्टी, सगळी माहिती, सगळी सिच्युएशन विमा कंपनी आणि विमाधारक एकमेकांपासून लपवून ठेवायला जमत नाही. त्यांच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. ते तत्व या ठिकाणी लागू होतो. समजलं, सरासरी विमा काय असतो, ऍव्हरेज पॉलिसी काय असतं. थर्ड वन आहे माहिती लपवून ठेवायची नाही, एवढंच. कस काय, 50,000 नुकसान झाले बट ऍक्च्युअल मध्ये त्यांना 2 लाख आहे त्या मशीनची प्राइस सांगितलं असेल तर बरोबर 50ला 50 विमा कंपनी नुकसान भरपाई केली असते, बट त्याने सांगितलं नसल्यामुळे 25,000 दिलेला आहे. विशिष्ट विमा याच्यामध्ये सेम सिच्युएशन आहे, थोडं बहुत चेंजेस आहेत. बघा, स्पेसिफिक पॉलिसी याच्यामध्ये काय सांगितले, विशिष्ट विम्याअंतर्गत मालमत्तेचे बाजार मूल्य न विचारत घेता. आधीची सिच्युएशन सरासरी विम्यामध्ये आपण काय लक्षात घेतलं, मार्केट व्हॅल्यू लक्षात घेतलं. वर चेक करू शकता आपण, मार्केट व्हॅल्यू लक्षात घेतलं. बट विशिष्ट विम्यामध्ये मार्केट व्हॅल्यू लक्षात घ्यायचं नाही, बाजार मूल्य लक्षात घ्यायचं नाही. बाजार मूल्य न विचारत घेता विषय बाबीचे ठराविक मूल्य निश्चित केले जाते. जर सेम सिच्युएशन मार्केट व्हॅल्यू जर मार्केट व्हॅल्यू असेल 2 लाख रुपये मशीनची, त्या मशीनची मार्केट व्हॅल्यू किती आहे म्हणलं, 2 लाख आहे. बट इन्शुरन्स काढते वेळी बाजार मूल्य न विचारत घेता आता विमाधारक विमा कंपनीला सांगतो की ऍक्च्युअल मध्ये की बाजार मूल्य 2 लाख रुपये, बट विशिष्ट विम्यामध्ये लक्षात घेतलं जात नाही, तर 2 लाख रुपये मूल्य असल्यानंतर त्यांनी फक्त 1.5 लाखासाठीच विमा काढलेला असेल.
ठीक आहे. म्हणजेच काय, बाजार मूल्य त्यांनी लक्षात घेतलेलं नाही. 1.5 लाख विमा काढला आणि जर नुकसान 50,000चं झालं तर टोटल 50,000ची नुकसान भरपाई विमा कंपनी करत असते. कारण त्यांनी ऍक्च्युअल मध्ये सगळी इन्फॉर्मेशन विमा कंपनीला सांगितलं होतं, काहीच लपून ठेवलेलं नव्हतं. इथे बघा खाली, अशा वेळी तोटा झाल्यास विमाधारकास विम्यात नमूद केली गेलेली निश्चित रक्कम भरपाई 1,50,000 तर मिळते, किंवा जेवढं नुकसान झालं तेवढी नुकसान भरपाई तर मिळते. म्हणून या विम्यात मालमत्तेचे वास्तविक मूल्य ग्राह्य धरत नाहीत. ऍक्च्युअल प्राइस, मार्केट व्हॅल्यू ग्राह्य धरल्या जात नाही. 1,50,000 वरती जर विमा काढला, 1,50,000चं नुकसान झालं तर सगळं अमाऊंट मिळते, 50 लाखाचं झालं तर तेवढी पण अमाऊंट मिळते. ठीक आहे. कारण सगळी इन्फॉर्मेशन विमा कंपनीला विमाधारकाने सांगितलेली असते, खोटं बोललेलं नसते. एक्झाम्पल, 1 लाख एवढे मूल्य असलेली मालमत्ता, 1 लाखाची मशीन आहे, त्या मशीनसाठी त्यांनी 75,000 एवढी विमा संरक्षित केलेली, म्हणजे 75,000साठी विमा काढला. ऍक्च्युअल प्राइस 1 लाख आहे, बट त्यांनी 75,000साठीच विमा काढला आणि आगीमुळे तोटा झाला, आग लागली त्या मशीनला, मशीन जळाली, मग रुपये 40,000 एवढा असेल तर विमा संस्था भरपाई म्हणून 40,000 विमाधारकास देईल. कारण इथे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की बाबा मी मशीनची ऍक्च्युअल प्राइस माझ्या 1 लाख आहे, बट मला 75,000चाच विमा काढायचा आहे. 75,000पैकी त्या मशीनचा आगीमुळे 40,000चं नुकसान झालं तर विमा कंपनी टोटल 40,000 नुकसान भरपाई करून देते. जर 50,000 झालं तर 50,000 देते, 75,000ची नुकसान भरपाई सुद्धा करायला तयार असते. पण 75,000 पेक्षा जास्त नुकसान भरपाई देत नसते, कारण आपण काढलो विमा 75,000साठी. ओके. 4th वन आहे तरल विमा. 4th वन कोणता आहे? फ्लोटिंग पॉलिसी, याला तरल विमा म्हणतात. याच्यामध्ये पण साधं सिंपल आहे. विमाधारक एक असतो, त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या गोदामासाठी तरल विमा काढला जातो. समजून घ्या. इथं बघा, आता याच्यामध्ये सदर विमा हा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोदामातील मालमत्तेसाठी घेतला जातो. मुंबईला एक गोदाम आहे, इथे लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल डीप मध्ये. ओके. मुंबईला एक गोदाम आहे, चेन्नईला एक गोदाम आहे आणि पुण्यात एक गोदाम आहे. अशा 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये एका विमाधारकाचं गोदाम आहे. मग तिथल्या गोदामाचं सेपरेट, मुंबईच्या गोदामासाठी सेपरेट विमा, चेन्नईच्या गोदामासाठी, गोदामात असलेल्या मालमत्तेसाठी सेपरेट विमा, पुण्यामध्ये असणाऱ्या गोदामातल्या मालमत्तेसाठी सेपरेट विमा. सेपरेट काढण्याऐवजी तरल विम्यामध्ये कितीही ठिकाणी गोदामे असू द्या, त्या गोदामातील मालमत्तेसाठी एकच विमा काढला जातो. या तिन्ही ठिकाणच्या गोदामातील मालमत्तेसाठी तरल विमा, एकच विमा काढला जातो. सेपरेट न काढता एकामध्ये सगळी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते, त्याला तरल विमा असे म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मालाचे प्रमाण वेळोवेळी कमी जास्त होत असल्याने विमाधारकास विशिष्ट विमा घेणे अवघड जाते. अशा वेळी तरल विमा घेतला जातो. एक विमा गोदामात, अनेक ठिकाणी असलेल्या गोदामातील मालासाठी घेतला जातो. असा विमा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी एक रकमी व एक विमा हप्ता स्वरूपात घेतला जातो. आता रक्कम ही विमा हप्त्याची रक्कम एकदाच देऊ शकतो किंवा हप्त्यामध्ये सुद्धा दिली जाते. 5th वन आहे अधिकतम विमा. 5th वन काय आहे? अधिकतम विमा, याला एक्सेस पॉलिसी असे म्हणतात. एक्झाम्पलने स्टार्ट करूया. फॉर एक्झाम्पल, एक रेनकोट, काय म्हणतात, पावसाळ्यात लागणाऱ्या जे काही वस्तू असतात, रेनकोट, छत्री, पावसापासून संरक्षण करणारे जे वस्तू असतात, हा जो तुम्हाला व्यावसायिक दिसायला तो ते वस्तू बनवतो. काय? पावसाळ्यात असणाऱ्या वस्तू. पावसाळा लिहिते म्हणजे तुम्हाला समजून जाईल. पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंचं प्रोडक्शन हा व्यक्ती करत असतो. वर्षभर याचं प्रोडक्शन हा चालूच ठेवत असतो. वर्षभर हा जो आहे त्याचं प्रोडक्शन चालूच ठेवतो. बट त्याला वाटलं की आपण ते प्रोडक्शन वर्षभर करतोय, बट जेव्हा पावसाळा येत असतो त्याच्या आधी पण थोडं प्रोडक्शन, नवीन वस्तूंचं उत्पादन करून माल साठवून ठेवावं असं त्याला वाटतं. नवीन वस्तू साठवून, माल साठवून ठेवा असं त्याला वाटतं. मग ऑलरेडी त्याच्या गोदामामध्ये आधीचा माल असेल, हे त्याचं गोदाम आहे. ऑलरेडी त्याच्या गोदामामध्ये माल असेल, हे फर्स्ट पॉइंट. ऑलरेडी त्याच्या गोदामामध्ये माल असेल. मग त्याने काय ठरवलं होतं की बाबा आता पावसाळा आलेला आहे,
आधीच गोदामामध्ये तर माल साठवलेलेच आहे, बट आणखीन जास्त थोडं माल साठवून ठेवावा. मग अशा वेळेस याच्यामध्ये 2 विमांचा समावेश होतो. बघा, आधीपासून असलेल्या मालासाठी एक आधीपासून असलेल्या गोदामामधल्या मालासाठी एक, आणि दुसरा आता त्यांना म्हणलं की पावसाळा येऊ लागला, आणखीन थोडं नवीन उत्पादन करून ठेवा, त्यासाठी एक विमा काढला जातो. 2 विमा घेतला जातात. बघा, इथे तेच सांगितले, मी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्टली इथे काय दिलेलं आहे. जेव्हा वस्तूंचे अथवा मालाचे मूल्य चढ उतार होत असते, ठीक आहे, मूल्य चढ उतार झालेलं म्हणून तेव्हा सामान्य विम्याबरोबरच अधिकतम विमा घेतला जातो. आधीच त्याच्या त्याच गोदामामधला आधीच्या मालासाठी तर त्याने काढून ठेवला होता, बट काही दिवसानंतर आणखीन एक्स्ट्रा माल त्याने त्याच गोदामामध्ये त्याने ऍड केलेला आहे. त्याच गोदामामध्ये ते माल ऍड केलेला आहे, म्हणून अशा वेळेस त्या एक्स्ट्रा ऍड केलेल्या मालासाठी सुद्धा त्याने विमा काढलेला असतो. हे वेळ विम्यासारखं आहे, लक्षात घ्या. हे कशासारखं आहे? हे वेळ विम्यासारखं आहे. एक्स्ट्रा दिवसासाठी कसं विमा काढला जातो, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा मालासाठी सुद्धा, त्याच गोदामातील एक्स्ट्रा मालासाठी सुद्धा विमा काढता येतो. अशा वेळी विमाधारक 2 प्रकारचा विमा घेतो, आधी एक नंतर दुसरा. एकूण मालाचे एकूण मालाचे साठ्याचे ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत नसलेल्या रकमेसाठी एक विमा, ज्या रकमे एवढा एकूण मालाच्या रकमेचा चढ उतार होतो अशा रकमेसाठी दुसरा विमा. बघा, 1,50,000 रुपये 2 लाख या दरम्यान एकूण मालाच्या रकमेची चढ उतार होत असल्यास एक विमा 1,50,000 चा आणि दुसरा विमा आहे 50,000 चा. आधी असलेल्या गोदामामध्ये 1,50,000 चा माल होता, आणखीन त्याच गोदामामध्ये एक्स्ट्रा 50,000 माल साठवून ठेवलेला. टोटल माल 2 लाखाचा झाला, बट 2 विमा काढल्या जातात, एक 1,50,000, दुसरा 50,000, असे 2 विमा अधिकतम विम्यामध्ये काढले जातात. 6th वन आहे पुनर्स्थापना विमा. पुनर्स्थापना विमा याच्यामध्ये काय आहे, जे काही विम्याचे प्रकार पाहिलो आपण, जर मशीनसाठी विमा काढलेला असेल, मशीनला जर नुकसान झालं, आग लागून मशीनचं जर नुकसान झालं असेल, त्यावेळेस विमा कंपनी पैसे देत असते. बट पुनर्स्थापना विमा त्यामध्ये काय सांगतं, तर तुम्हाला मशीनसाठी जर तुम्ही विमा काढलात आणि आगीमुळे जर नुकसान झालं असेल, तुम्हाला पैसे दिल्या जात नाहीत. त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये दुसरी मशीन घेऊन त्या ठिकाणी स्थापना त्या मशीनची करून दिली जाते. पुनर्स्थापना. बघा, चेक करा. सदर विम्यामध्ये विमाधारकाने आगीत गमावलेली मालमत्ता किंवा वस्तू पुनर्स्थापित करण्याचे काम केले जाते. मशीन अगोदरची आहे, जळाली, विमा काढून ठेवलं होतं, पुनर्स्थापित विमा काढून ठेवलं होतं, म्हणून डायरेक्टली पैसे न देता जी आधीची मशीन होती त्यासारखी दुसरी मशीन सेट करून देणे, दुसरी मशीन खरेदी करून स्थापना करून देणे. या विम्यात आगीत नुकसान झालेल्या मालमत्तेची भरपाई देण्याऐवजी संपूर्ण मालमत्ताच पुनर्स्थापित करून दिली जाते. पैसे दिले जात नाही, तर सगळी मालमत्ताच परत आणून दिली जाते. मालमत्ता पुनर्स्थापित करताना मालमत्तेची घसारा रक्कम विचारात घेतली जात नाही. डेप्रिसिएशन लक्षात घेतलं जात नाही. भले मशीन घेऊन 10 वर्ष होऊ दे, झीज झाली असेल, मशीनचं एक पार्ट खराब झालं असेल, ते विचारात घेतलं जात नाही. त्या ठिकाणी नवीन मशीनचं सेटअप करून दिल्या जातं. कशा अंतर्गत? पुनर्स्थापना विम्यामध्ये. सदर विम्याअंतर्गत विमा हप्ता हा थोडासा जास्त असतो, कारण डायरेक्टली आपल्याला मशीनच घेऊन द्यायला म्हणून जास्त असतो. 7th वन आहे व्यापक विमा. साधं सिंपल आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी. याच्यामध्ये काय सांगितलंय, फक्त आगीमुळेच होणाऱ्या नुकसानीपासून नाही, तर आग, स्फोट, आग, स्फोट, भूकंप, पूर किंवा सुनामी मुळे होणाऱ्या नुकसानीपासून सुद्धा नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी व्यापक विमा घेतला जातो. सामान्यतः अग्निविमा दंगली अथवा युद्धामुळे होणाऱ्या हानी भरून काढत नाही, तथापि या विम्याअंतर्गत
बऱ्याच प्रकारच्या जोखीमा संरक्षित केल्या जातात. तर कोणत्या कोणत्या? आग, स्फोट, भूकंप, पूर, त्सुनामी, जेवढे काही नुकसान होणारे असतात त्या सर्व नुकसानापासून संरक्षण व्यापक विम्यामध्ये मिळते. ठीक आहे, व्यापक विम्याअंतर्गत घेतला जातो. व्यापक विमा झाला. 8वा आहे संभाव्य तोटा विमा. संभाव्य तोटा विमा. आता एक व्यवसाय आहे, त्या सगळ्या व्यवसायासाठी विमाधारकाने त्याच्या व्यवसायासाठी विमा काढून ठेवलेला आहे. इन्शुरन्स, भविष्यामध्ये आग लागू शकते किंवा काही घटना घडू शकते, म्हणून त्याने त्या व्यवसायासाठी इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे. मग अचानक एके दिवशी आग लागली. अचानक एका दिवशी आग लागली. आगीमुळे सगळंच जळून खाक झालं. बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालं. तो विमा कंपनीकडे गेला, दावा केला. विमा कंपनी चौकशी करायला एकूण 10 दिवस लावली. चौकशी करायला एकूण किती दिवस लागले? विमा कंपनीला चौकशी करायला एकूण 10 दिवस लागले. मग 10 दिवस लागल्यामुळे 10 दिवसामध्ये त्या जागेचं रेंट, भाडं किंवा वेगवेगळे जे काही बिल असतील ते बिल कोण भरणार? कारण विमाधारकाला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असतं. त्याची मानसिकता सुद्धा नसते की आता आम्ही कोणत्या नुकसानाची भरपाई मी करावी. त्याची सगळी मानसिकता गेलेली असते. तो मोरल डाऊन झालेला असता. म्हणजेच काय, त्याला समजतच नसतं की काय व्हायला काय नाही ते. विमा कंपनी सुद्धा पैसे देण्यासाठी थोडा वेळ खाऊ लागली. मग माझे मालक ते जे काही जागा आहे, जे कोणाचे त्यांना महिन्याचं माझं रेंट रुकलेलं आहे, मी 10 दिवसांमध्ये देतो म्हणलं होतं, बट मला नुकसान झालं, रेंट भरणं झालं नाही. इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा इतर कोणतं बिल असेल, टॅक्स असेल, काही असेल, ते भरणं नाही झालं. अशा वेळेस संभाव्य तोटा विमा काढला जातो. हे रेंट वगैरे जे काय आहेत, संभाव्य तोटा होऊ लागला होता. अख्खा व्यवसायच तसं जळून खाक झाला. मग त्याच्याकडे काहीच उरणार नाही. हे प्रकारचं त्याला तोटाच झाला. कधी ना कधी त्याला रेंट भरावंच लागणार आहे. म्हणून त्याने त्याच्यासाठी माहित होतं त्याला, म्हणून त्याने आधीच संभाव्य तोटा विमा काढून ठेवला असेल. ठीक आहे, याच्यामध्ये ते सांगितलंय, चेक करा. अग्नी विमा मूलतः केवळ भौतिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी घेतला जातो. भौतिक दिसणारं अमूर्त गोष्टींसाठी विमा अस्तित्वात नसतो. पण संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचे नुकसान समाविष्ट असतो. मूर्त म्हणजेच काय? डोळ्याला दिसणारी. अमूर्त म्हणजेच काय? इंटँजिबल, डोळ्याला न दिसणारी मालमत्ता. आता रेंट वगैरे भरणं हे आता साहजिकच आहे, भरावंच लागतं कंपल्सरी. त्याची मानसिकता नसते. मग तशा वेळेस त्यांना जर संभाव्य तोटा विमा जर काढून ठेवला तर ऑटोमॅटिकली विमा कंपनीद्वारे रेंट असेल, कुठलं बिल असेल, कुठलं टॅक्स असेल, ते ऑटोमॅटिकली भरल्या जातं. सदर विमा धोरण विमाधारकास निव्वळ नफ्यातील झालेला तोटा, स्थायी शुल्काची भरपाई, वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई प्रदान करते. जसं की या सगळ्यांसाठी वेगवेगळे बिल असतील किंवा कुठलं रेंट असेल, त्यासाठी भरपाई विमा कंपनी करत असते. कशाद्वारे? संभाव्य तोटा विमा जर काढला असेल तर. लास्ट वन आहे स्प्रिंकलर गळती विमा. लास्ट वन काय आहे? स्प्रिंकलर गळती विमा. हे पण तेच आहे, इझी आहे, त्याच्यात काही अवघड नाही. आग किंवा धूर झालेला नसताना स्प्रिंकलर मधून निघणाऱ्या फवाऱ्यांच्या मुळे झालेल्या नुकसानी विरुद्ध सदर विमा भरपाई देते. आता स्प्रिंकलर काय आहे? मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये स्प्रिंकलर असतात. आपल्याकडे याला तुषार असं आपण म्हणतो, बट त्या ठिकाणी मीनिंग चेंज होतं. मोठ्या जहाजामध्ये सुद्धा अशा प्रकारचे स्प्रिंकलर असतात. स्प्रिंकलर काय काम करतं? त्या एक प्रकारचं लोखंडी पाईप असतं, त्याच्यामधून लिक्विड वाहून नेलं जातं. ठीक आहे, द्रव पदार्थ वाहून नेलं जातं. एकतर पाणी, एकतर कुठल्या प्रकारचं ऑइल, पेट्रोल, डिझेल, अशा प्रकारचे लिक्विड जे असतात त्या लोखंडी पाईप मधून वाहून नेल्या जातात. त्याला स्प्रिंकलर असे म्हणतात. जॉईंट असतात त्या ठिकाणी, त्या जॉईंटला स्प्रिंकलर असे म्हणतात. त्या स्प्रिंकलर मधून, त्या जॉईंट मधून जर ते लिक्विड, ते द्रव पदार्थ जर बाहेर पडत असेल, ठीक आहे, ते लिक्विड जर बाहेर पडत असेल, अशा वेळेस नुकसान होतं. त्या नुकसानीपासून संरक्षण म्हणून स्प्रिंकलर गळती विमा काढला जातो. कोणता विमा? स्प्रिंकलर गळती विमा काढला जातो. समजलं?
साधं सिंपल लोखंडी पाईप आहे, त्या ठिकाणी स्प्रिंकलर असतात. त्याच्यामधून जर तुम्हाला फवारे निघत असतील पाण्याचे असो किंवा लिक्विड पदार्थ असो, त्याच्यातून जर फवारे निघत असतील तर अशा वेळेस स्प्रिंकलर गळती विम्याअंतर्गत नुकसान भरपाई करून दिली जाते. तथापि इमारतीची दुरुस्ती अथवा बदल, भूकंप, स्फोट, युद्ध यामुळे उद्भवलेल्या आगीच्या नुकसानीची भरपाई या विमा धोरणात समाविष्ट नाही. आता अग्नी विम्याचा प्रकार स्प्रिंकलर गळती विम्यामध्ये दिलाय, म्हणजे याचा अर्थ असा नाही की स्प्रिंकलर गळतीमध्ये आगीपासून नुकसान झालेलं आहे, त्याचा मीनिंग दुसरा होतो. आय होप तुम्हाला हे सगळे पॉइंट समजले असतील. जर याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर त्याआधी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.